तर हे काम मला विरोध पार्टीवाल्यांनी आज रोजी दाखवा की बाबा यांनी करून दाखवलेलं आहे एखादं तरी काम, किंवा शेतकऱ्याचे प्रश्न असतील, कारखान्याचे प्रश्न असतील. शिक्षण महत्वाचं आहे लोकांना, कारण की या खाजगी शाळा वगैरे खोलून ठेवल्या. जर तुम्ही जिल्हा परिषदच टाईट करा ना, म्हणजे गरीबाचे लेकरं शिकतील, हे आमचा हेतू आहे त्यातून. रस्ते केले काही सत्ता नसतानी आणि गोर गरीब शेतकऱ्याचे उस नेले, त्याबद्दल आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत. कुठलं बी सरकार आलं तरी पण भाव काही योग्य भेटत नाही. आणि आतापर्यंत आमच्या ह्या जे घनसावंगी तालुका आहे ह्याच्यात फक्त ऊसाचं राजकारण चालू आहे. की विरोधकांची जी झालेली खिचडी पाहता भात लवकर शिजन असं मला वाटतं. मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो. आता सध्या मी उभा आहे जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी अंबड या मतदारसंघामध्ये, आणि या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून माजी मंत्री आमदार राजेश टोपे विरुद्ध महायुतीचे हिकमत उडान अशी लढाई होते. याशिवाय या मतदारसंघामध्ये शिवाजीराव चौथे आणि घाटगे असे काही उमेदवार अपक्ष आहेत. त्यामुळे एकंदरीत तिथली लढाई ही चौरंगी लढाई होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. त्या दृष्टीनं या मतदारसंघातल्या मतदारांचं नेमकं काय म्हणणं आहे किंवा कुणाची हवा आहे याचा ग्राउंड रिपोर्ट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तरुण मतदार आपल्यासोबत आहेत. काय नाव आहे आपलं? गजानन उजड. गजानन भाऊ, काय सध्या प्रचाराचं कसं वाटतंय? जोरदार सुरू आहे प्रचार? हा, जोरदार चालूच आहे. ज्याच्या त्याच्या पद्धतीने करता येतं सगळं व्यवस्थित. बरोबर. मला एक सांगा, या मतदारसंघात काय वातावरण वाटतंय? आता काय लोकांना नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा? हो. पण सध्या समस्या काय लोकांच्या की शिक्षणावर. शिक्षण महत्वाचं आहे लोकांना, कारण की या खाजगी शाळा वगैरे खोलून ठेवल्या. जर तुम्ही जिल्हा परिषदच टाईट करा ना, म्हणजे गरीबाचे लेकरं शिकतील, हे आमचा हेतू आहे त्यातून. बरोबर. वरती यावर्षी कोणाचं सरकार येईल वाटतं? असं वाटतं तर महायुतीचं जेव्हा असं वाटतंय. म्हणजे काम चांगलं आहे त्यांचं. हो. कापसाला आणि सोयाबीनला भाव नाहीत. नाही, भाव तर आता देतील ना. कालच महायुतीच्या सरकारने घोषणा केली की कर्जमाफी करणार म्हणून संपूर्ण 7-12 कोरा. ते जर झालं तर बरं होईल. योग्य. काय नाव आहे आपलं? अंकुश वावळे, रामगावांचं. शेती करता? शेती करतो. काय शेतीत? मोसंबी का बाकी पीक सरकी. बरं, आता विधानसभेचा माहोल सुरू आहे, सगळीकडे जोरदार प्रचार आहे. तुमच्या मतदारसंघात कुणाची हवा आहे? आमच्याकडे हवा आहे टोपे साहेबाची आणि उडान, दोघांची हवा आहे. बरं. 2019ला पण हे 2 उमेदवार होते, तशीच लढाई यंदा पण होईल का? हो, दोन्ही सारखे चालणार. घाटगे देखील या अपक्ष उतरलेले, त्यांचा परिणाम होईल का? परिणाम घाटकेचा काही परिणाम नाही होणार. बरं. हे सरकार कसं वाटलं मागचं तुम्हाला, एकनाथ शिंदेचं? एकनाथ शिंदेचं सरकार सारखं सध्या आपल्याला पाहिजे आहे. सरकार बरं आहे ना ते. बरोबर. कोणाचं येईल यंदा सरकार? आता येईन आता बहुतेक ठाकरेचं. थँक्यू. काय नाव आहे आपलं? विष्णू सोनवणे. सोनवणे साहेब, काय करता? शेती. शेतीच काय शेतीत पीक? सरकी. कापूस परवडतो? काय असं पुरतो कापूस? मग भाव 6,000 बयाला तर 10 रुपये किलो नाही द्यावा लागतो. भाव वाढला पाहिजे. भाव वाढला पाहिजे. भाव 10,000 तरी पाहिजे ना. या मतदारसंघात कोणाची हवा आहे? सध्या राजेश टोपे. टोपे साहेबांनी कोणता विकास कामं केलेत काय सांगताय? भरपूर केलेले आहेत. काय सांगता येतील? रोडचे काम केलेले आहेत, रोजगार हमीचे केलेले आहेत, भरपूर दिलेले आहेत कार्यकर्त्याला काम त्याने. बरं. पुन्हा नगरपंचायत ते सगळे बनवले त्याने. बरं. एकनाथ शिंदे पण म्हणताय की कर्जमाफी करणार आहेत, महिलांना पगार पण सुरू केलेला आहे ना. बरं. कोणाच सरकार आहे यंदा? वरती काँग्रेसचं यायला पाहिजे यंदा. बरं. आणि हिकमत उडान किंवा सतीश घाटगे हे पण उमेदवार आहेत. त्या एकच कोणतरी असतं उभा तर यांच्या टपमध्ये लागली असते. घाटगेंच्या उमेदवारीमुळे किंवा चौथ्यांच्या उमेदवारीमुळे साहेबांनी पण भरपूर कामं केले तिकडं. बरं. पण आता ते अपक्ष उभा आहेत ना, होईल ना त्याला पण मतदान. पण त्याचा फायदा कोणाचा होईल? फायदा आता काय, आता जे निवडून येईल त्याचा फायदा होईल. होय. काय करता काका? शेतीच करता. काय शेती? मोसंबी. मोसंबी पाण्याची? हो. मोसंबीला भाव बरा होता यंदा? काय भाव काहीच नाही मोसंबीला. बरं. मग या सरकारकडून किंवा नवीन येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? आता नवीन सरकार आलं तर देईन काहीतरी, मोसंबीला भाव देईन किंवा विमा देईन. कोणतं सरकार पाहिजे? आम्हाला फक्त उडानच पाहिजे. बाण पाहिजे. हा. कारण आमचे गेल्या वर्षी आम्ही विमे भरलेले आहेत. 23 पासून 18 पासून विमे भरतो आम्हाला. तर आम्हाला आतापर्यंत विमे नाही आले. सगळे विमे घनसिंग तालुक्यात वगळलेले. उडान कोणत्या पक्षाचे? आपले बाण.
त्यांचं सरकार आहे ना वरती, हो एकनाथ शिंदेचं सरकार आहे. हो ना, पण आता ते पण त्यांनी विमा दिला नाही हो म्हणता ना. नाही, पण ह्या बारीस ते देणार ना ते यायला नाही दिले. नमस्कार. काय नाव आपलं? कृष्णा कावळे. कावळे साहेब काय करतात? मी गाडी चालवतो. गाडी चालवतो. काय कोणाची हवा वाटते? हवा उडान साहेबाची. बरं, उडान साहेबाची हवा आहे. टोपे साहेब पण जबरदस्त कॅन्डिडेट, म्हणजे दोघं सारखेच कॅन्डिडेट. होईल लढाई? नाही, उडान साहेब आहे ना. उडान लागतील. हो, 100% लागतील. हो. बरं, घाटगे पण अपक्ष उभा आहेत, ते भाजपमध्ये होते आधी. अपक्ष असल्यामुळे थोडं हे होतं ना. त्याचा परिणाम कोणावर होईल? त्याचा परिणाम सांगता येत नाही तसं, पण उडान साहेब येणार. उडान साहेबांनी कोणते कामं केले ते काही सांगता येतील? काम भरपूर केलं ना, रोडचे याचे भरपूर काम झाले. आता लाडकी बहीण योजना सुरू आहे पण. बरं बरं. आणि पुन्हा शेतकऱ्याला मानधन सुरूच आहे, 1500 रुपये. बरं, पण तुम्हाला वाटतं मग वरती परत कोणाचं सरकार येईल? हे भाजप महायुती. माझं नाव बापू गोविंदराव दिवटे. बरं, दिवटे साहेब काय वाटतं इकडे कोणाची हवा आहे? इकडं तर हवा आमच्या घनसावंगी तालुक्यामध्ये सध्या राजेश भैया टोपे शिवाय पर्याय नाही घनसावंगीला पण. कारण की जे कामाची पावती जी दिलेली आहे, आज मला दाखवा विरोध पार्टीवाल्यांनी कुठलाही पक्ष असू द्या की घनसावंगीला कोणतं कार्यालय झालेलं आहे, कोणतं हॉस्पिटलचं काम आलेलं आहे किंवा एखाद्या ग्रंथालयाचं काम दिलेलं आहे, तर हे काम मला विरोध पार्टीवाल्यांनी आज रोजी दाखवा की बाबा यांनी करून दाखवलेलं आहे एखादं तरी काम. किंवा शेतकऱ्याचे प्रश्न असतील, कारखान्याचे प्रश्न असतील, ऊसाचा प्रश्न असतील, तर हे भैयासाहेबाशिवाय घनसावंगीला पर्याय नाही आणि राहणार पण नाही. बरं, 2019 साली परत हे दोन उमेदवार तेव्हाही होते. अगदी कमी फरकानं टोपे साहेबाचा विजय झालता. बरोबर. यंदा कट टू कट राहील लढाई की काय होईल? नाही, ह्या वेळेस भैयासाहेब जवळपास 30 ते 25 हजाराच्या लीडनी मताधिक्याने येणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? किशोर देशमुख. देशमुख साहेब काय करतात? मी शेतकरीच आहे. काय शेतात? शेतामध्ये सध्या ऊस आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे. बरं, सोयाबीन संपला आता. संपला ना, भाव बरा होता साहेब. नाही ना, सोयाबीन ते 39 रुपये गेली. बरं, आता शेतकरी पण नाराज आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघात कुणाकडे म्हणजे कुणाची हवा आहे? हवा राजेश टोपेचीच आहे, टोपे त्याशिवाय पर्याय नाही दुसरा. नमस्कार. काय नाव? नमस्कार, रोहिदास मोहिते. काय करता माहिती साहेब? शेती शेती करता. काय शेतात? शेतीत काय मोसंबी आहे, कापूस, तूर. परवडते का शेती? कशाची परवडते शेती? हा, काय तुमच्या मतदारसंघात वातावरण? काय ना राजेश टोपे. टोपे साहेब. हा, फुल. फुल. काय बरं? काय म्हणजे याचं सगळे कारखाने, संस्था आहेत, बरं विकास आहे, हमेशा मंत्री राहिलेली माणसं आहेत. बरं. पण नाराजी पण आहे त्यांच्याबद्दल. नाराजी आता वैयक्तिक नाराजी कोणाचीच नाही, गावागावात नाराजी असतीच, पण त्यांच्याबद्दल अशी नाराजी नाही ना. विरोधात उमेदवार कधी येते ते कामं होते. बरोबर. विरोधात असणारे उमेदवार घाटगे आहेत, एकमतदार उढाण आहेत, त्यांनी पण बरेच विकास कामं केली असं म्हणतात लोक. विकास कामं काय केली ते? काहीच नाही केलं. त्यांचे काय काम सध्या? हा, म्हणते नुसते काम कागदोपत्री. वरती असे. कोणाचं सरकार आहे? हा, वरती म्हणजे वर सरकार कोणाचं येईल? वरती यायचं आहे ना आपलं शरद पवारचं. शरद पवार. नमस्कार. पहिल्यांदाच मतदान करता यावर्षी? हो, बरं, का लोकसभेला केलं होतं? लोकसभेला गेलं तर. लोकसभेला जसा इकडे आपल्याला जरांगे फॅक्टर पाहायला मिळालं होतं, विधानसभेला पण तसंच पाहायला मिळेल. हो, मिळेल. बरं, नेमकी नाराजी मराठा समाजाची नाराजी कोणाच्या विरोधात आहे? महायुती. महायुतीच्या विरोधात. बरं, पण आता काय झालं, निवडणुकीच्या तोंडावर हे जे तुमचे एकमतराव उढाण आहेत ते महायुतीसोबत गेले, तर त्याचा त्यांना फायदा होईल वाटतं का? नाही नाही. का बरं? काय ते म्हणजे ते गद्दार म्हणजे तिकडे गेलेत ना, एकनाथ शिंदे गटात गेलेत ते. बरं, तिकडे गेले तरी समजा वरती तर मुख्यमंत्री शिंदेच होते ना. नाही नाही, महाविकास आघाडी यावेळी. महाविकास. नमस्कार. काय नाव? कल्याण दिवटे. इकडच्या याच्यामध्ये सध्या कोणाचा जोरदार प्रचार सुरू आहे? प्रचार तर सगळ्याचाच आहे, पण माणूस जो समजा तळागाळातला जो माणूस आहे राजेश भैया टोपेचा आहे. कारण प्रत्येक सर्वसामान्याच्या गरीब श्रीमंती न बघता जर कुणाचं जर समजा नेतृत्ववान माणूस असेल तर राजेश टोपेचा आहे. गरीब श्रीमंतीचा जरशी बी फरक बघत नाही. शेतकऱ्यांसाठी, प्रत्येक समाजासाठी जाती भेद काही नाही त्या माणसाला. काय नाव आहे आपलं? रामेश्वर शिंदे. शिंदे साहेब, काय प्रचार कसा सुरू आहे? प्रचार काय आता आहे. बरं बरं हा, बरं. काय कोणाची हवा वाटते? हवा सध्या आहे आमच्याकडे दादाजी. दादाची. का बरं, म्हणजे दादाची हवा कशामुळे? काय कामं केलेली दादांशी? दादा म्हणजे आता पहिला कारखाना आहे, दुसऱ्याचं उद्घाटन केलेलं आहे. बरं. मुख्यमंत्र्याच्या हस्ते. आणि साहेब झाले 30 वर्षापासून सत्तेवर आहे. हां हां. काय आमच्या गावाला पाणी नाही, बरं शेताला रस्ते नाही. बरं. आता
दादा सत्तेत आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतील. 100% हा. नमस्कार, काय नाव? सर दत्ता गुजर माझं नाव. तुम्ही काय करता? शेतीच करतो. शेतीच करता. परवडते का शेती? परवडत नाही, पण शेती खानदानी असल्यामुळे सोडता येत नाही ना. बरोबर. पण आता तुम्हाला वाटतं का सरकारनं काय भाव दिला पाहिजे योग्य? सर त्या बाबतीत शासन कुठलाच निर्णय घेत नाही आतापर्यंत, फक्त फुलताप आहे. कुठलं बी सरकार आलं तरी पण भाव काही योग्य भेटत नाही. आणि आतापर्यंत आमच्या ह्या जे घनसावंगी तालुका आहे ह्याच्यात फक्त ऊसाचं राजकारण चालू आहे. पहिले तुम्हाला पीक विमा मिळाला का? नाही मिळालं सर. लाडक्या बहिणीसाठी घरच्यांना पैसे मिळाले, लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले. बरं, आता महाविकास आघाडी 3000 वाढून देणार आहे, काय वाटतं देईल का? सर हे त्यांचा निर्णय. आता बरं, मतदारसंघात कुणाची हवा आहे? सर फक्त 2च माणसाची हवा आहे. राजेश टोपे साहेब जे आहेत ना त्यांचं थोडं, एक तर गाडगे पाटील आणि हिकमतदादा यांचं थोडे तरी, म्हणजे आम्ही एक लोकलचे आहेत पूर्ण तालुक्यात, ह्याच्यात काही आम्ही सांगू शकत नाहीत, पण हे दोघांची जास्त वाटतंय. 2019ला कट टू कट लढाई झाली होती, अगदी काही 3-4 हजाराच्या मतांना विजय झाले होते टोपे साहेब. यावर्षी टोपे साहेबांना किती, काय वाटतं, किती आव्हान राहील? पूर्ण जनतेच्या मनात बदल हवा आहे. बदल हवा आहे असं, म्हणजे सर्वसामान्याचे विचार आहेत. काय नाव आपलं? संतोष शिंदे. शिंदे साहेब काय करता? ड्रायव्हर, गाडी आपली व्यवसाय गाडी. आता तुम्ही फिरताय ड्रायव्हर म्हटलं, काय मतदारसंघात कुणाची हवा दिसते तुम्हाला? सध्या तरी असं चित्र दिसतं की दादा उडान. बरं, का म्हणजे दादानं कोणते कामं केलीत? दादाने काम न करता त्यांनी 2 कारखाने इथं उभा केले. मग ते कामच आहे ना. हो ना, पण न काही करताना समज ते इथं मतदारसंघामध्ये त्याचं काही नसताना पण त्यांनी 2 कारखाने केले. बरं, काय झालं की दादा ऑलरेडी महाविकास आघाडी सोबतच होते, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षात होते. इलेक्शन अगदी 15 दिवस असताना त्यांनी शिंदेच्या शेतीत प्रवेश केला. तुम्हाला वाटतं का हे प्रवेश करणं म्हणजे उशिरा झाल्यामुळे काही परिणाम होईल पाहायला, की तेवढ्याच पद्धतीने फाईट करतील? नाही, तेवढ्याच पद्धतीने फाईट करते. जर अगोदर गेले असते तर थोडी जास्त पुन्हा वातावरण तयार झालं असतं ना. बरं, माझं जयवंत बागल. बरं, तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते? हो, पदाधिकारी पण. काय वाटतंय मतदारसंघात? मतदारसंघात काय बदल होण्याची सगळ्याचीच भावना आहे, पण यावेळेस नक्कीच होणार आहे. पण बदल हवा आहे, पण आपल्या उमेदवाराची तेवढी तयारी आहे वाटतं का? हा, कशी पाहिजे तेवढी आहे, कारण सगळं ऊसाचं क्षेत्र असल्यामुळं या तालुक्याच्या म्हणजे वर्षानुवर्ष 25 वर्ष झालं सगळं ऊसावरच राजकारण चाललेलं आहे. आणि आता ती दादाने पूर्णपणे मोडीत काढलेलं आहे, त्याच्यामुळं 100% बदल. नमस्कार, काय नाव? मी कृष्णा शरदराव गुजर. बरं, तुमचं गाव कोणतं आहे? आरगडी गावान. हेच गाव ना. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या गावातून कोणाला जास्त लीड मिळेल? आता गावाचं वातावरण पाहता भायासाहेबाला लीड भेटेन असं मला वाटतं. बरं, कशामुळे? कारण त्यांचे जे विकासाची कामं आहेत सांगता किंवा सिमेंट रस्ते असतील, नाल्या असतील, आणि एकंदरीत ऊसाचा भाग जास्त आहे. ऊसाच्या प्रश्नामध्ये भायासाहेबांचं कुठल्याही प्रकारचं राजकारण नसतं आणि सगळ्यात मिळून मिसळून काम करणारा माणूस आहे, म्हणून भायासाहेबालाच लीड भेटत. बरं, पण आता काय झालं, हिकमतराव उढाणांसारखा मागच्या वेळेला कट टू कट लढाई झाली होती, त्यावेळेला देखील टोपेंना फार लीड नव्हतं. तर यंदाही तशीच लढाई होईल की काय फरक पडेल? असं अजिबात होणार नाही. काऊन, आता वैयक्तिक माझा एक असा अंदाज आहे बरं का, की विरोधकांची जी झालेली खिचडी पाहता भात लवकर शिजन असं मला वाटतं. जर टक्कर दोघात झाली असती तर नक्कीच भायासाहेबाचं थोडं खालीवर माप झाला असतं. पण ही जी झालेली खिचडी म्हणजे अपक्षांचा, हा सगळ्या आता प्रत्येक उमेदवार हा प्रबळ आहे. हिकमतदादा असतील, तुमचे घाडगे पाटील असतील, चौथे साहेब असतील, हे प्रत्येक म्हणजे 10, 5, 20 हजार मतदान घेणारे सारखे माणसं आहेत. हे काय साधे माणसं नाहीत, परंतु जे भैयासाहेबाचा मतदार आहे हा बांधिली. या मतदारसंघामध्ये आपल्यासोबत अनेक तरुण मतदार देखील आहेत, कार्यकर्ते देखील आहेत. नमस्कार, काय नाव आहे आपलं? रामेश्वर विश्वनाथ गुजर. गुजर साहेब, मतदारसंघातली सध्याची प्रचाराची सगळी भिस्त पाहता काय वाटतं, कुणाचा प्रचार जोरदार आहे? सतीशराव घाडगे पाटील. 101%. बरं, आता काय झालं, घाडगे पाटील हे मुळी भाजपचे कार्यकर्ते होते, भाजपमधून त्यांना तिकीट मिळालं अशी अपेक्षा होती, पण तिकीट मिळालं नाही. पण आता तिकीट नसताना ते कशी फाईट करतील? त्याच्यामध्ये त्यांची लोकसंख्या तेवढी आहे आणि सतीश दादाने असे कामं केले मतदारसंघात की 25 वर्षे कोणी काही न करतात. यांनी रस्ते केले काही सत्ता नसताना आणि गोर गरीब शेतकऱ्याचे ऊस नेले, त्याबद्दल आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत. पण भाजपचा तिकीट न मिळाल्यामुळे भाजपचे मतदार जे आहेत ते महायुतीसोबत जातील की तुमच्या मागे, म्हणजे अपक्षाच्या मागे? हे पहा, घनसावंगी तालुका असा आहे, अपक्षे सतीश दादाला जी माऊल आहे आज, हा माऊल कायम राहणार आहे आणि सतीश दादा हे विजय होणार. बरं,
मला सांगा, अपक्ष म्हणून आल्यानंतर निवडून जर आले होते सतीश राऊत तर महाविकास आघाडी सोबत जातील की महायुती? त्यांचा निर्णय काय असेल त्याच्या मागं आम्ही, ते जर सतीश दादा जे म्हणतील ते आम्हाला मान्य आहे. पण या मतदारसंघामध्ये राजेश टोपे 6व्यांदा मतदारसंघाच्या निवडणुकीत आहेत. उडान जे आहेत ते पण दुसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहेत. तर एवढे मोठे टप उमेदवार आहेत तर ते कशा पद्धतीनं हे करतात? टपचा विषय काही नाही. दादाचं काम कसं आहे, आमच्या सतीश दादाचं काम कसं आहे, गाडी पाडलाचं सामान्य जनतेचं पाठीशी आहे ना. गोरगरीब शेतकऱ्याचा उसाचा प्रश्न असो काही असो, हे सगळं त्यांच्यासह भरपूर त्यांना मत होणार, त्यात काहीही विषय नाही. आणि सर प्रत्येक विषय काय आहे की तुम्ही जे मुद्दा काढला कुठला की ही कुठे, मला सांगा 25 वर्षे ते 30 वर्षे दानवे होते, रावसाहेब दानवे ती रेल्वे मंत्री होते, ते पडले नाहीत का? मग आज राजेश टोपे पडणार नाही हे कशावरून समजिता तुम्ही? मराठा फॅक्टर जर असेल चालला तर नाही, मराठा फॅक्टरचा विषय नाही इथं. फक्त गोरगरीब जनतेचे उसाचे जे प्रश्न आहेत का, ह्या प्रश्नाला जे साधारण लोक होते का, जे घरात बसायचे भ्यायचे, तुमच्या राजेसाहेबतीला भ्यायचे, ते आता लोक खुल्ले झालेत. त्याच्यामुळं आता फक्त आमच्या घनसावंगी तालुक्यात एकच झाले, जो गोरगरीब शेतकरी होता हे पूर्णपणे मोकळा झाला आहे. आणि उसाचं राजकारण हे मोडीत काढलंय. एकमतदादा असो, गाडगे पाटील असो, या दोन्ही माणसांनी मोडीत काढल्यामुळं जनता फक्त त्याच्यामुळंच भाग आहे. सर कुठंही कोणाला रुपयाची अपेक्षा नाही, काही नाही.